हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण बनवणार आहोत सुंदर अशी पोटली बटन स्लीव्ज डिझाईन। आता योग्य फिनिशिंगसह स्लीव्ज डिझाईन कशी बनवायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा शेवटपर्यंत पहा आणि जर आवडल्यास तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता हे आहे ब्लाऊजचं कापड आणि हे आहे अस्तरचं कापड। आता मी ब्लाऊजचं कापड आणि अस्तरचं कापड थोडा वेळ बाजूला ठेवते। आपण आधी पोटली बटन कसे बनवायचे ते पाहूयात। आता पोटली बटन बनवण्यासाठी मी तर साडीचंच कापड घेतलेलं आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आणि 2 इंच लांब आणि 2 इंच रुंद अशा आपण पट्ट्या काढून घेणार आहोत, चौकोन तुकडे काढून घेणार आहोत आणि मग यापासून पोटली बटन बनवणार आहोत। 2 इंचापेक्षा जास्त लांब किंवा रुंद कापड असेल तर पोटली बटन खूप मोठं बनतं आणि शिलाईला प्रॉब्लेम होतो। त्यामुळे फक्त 2 इंच लांब आणि 2 इंच रुंद असंच कापड घ्यायचं आहे आणि ह्याचे छोटे छोटे चौकर तुकडे करून घ्यायचे आहेत। पाहू शकता अशा पद्धतीने मी तुकडे केलेले आहे। आता मी इथे थर्मास बॉलपासून पोटली बटन बनवणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही कापड पण वापरू शकता, ब्लाऊजचं वगैरे कापड असेल तर ते वापरू शकता आणि त्यापासूनही पोटली बटन बनवू शकता। आता मी थर्मासचं बॉल घेताना एकदम एकसारखे बॉल घ्यायचे आहेत। लहान मोठे जर बॉल घेतले तर पोटली बटनही लहान मोठंच होणार, म्हणून पोटली बटन बनवताना एकसारखे थर्मासचे बॉल घ्यायचे आहेत आणि पोटली बटन बनवायचं आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते। इथे पाहू शकता मी एकदम एकसारख्या साईजचेच पोटली बटन घेतलेलं आहे, सॉरी थर्मासचे बॉल घेतलेले आहेत आणि आता आपण बटन बनवूया। यासाठी आता ज्या रंगाचं कापड आहे त्याच रंगाचा दोराही आपण यूज करायचा आहे आणि हा मी ग्रीन कलरचा दोरा घेतलेला आहे आणि ग्रीन कलरचं कापड आहे। आता हे जे बटन बनवण्यासाठी जे चौकर तुकडा केलेला आहे त्याच्याबरोबर सेंटरला हा थर्मासचा बॉल मी ठेवलेला आहे आणि त्याला कापड अशा पद्धतीने व्यवस्थित लपेटून घ्यायचं आहे आणि मग दोऱ्याने व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे। पाहू शकता असं बऱ्याच वेळा गुंडाळून घ्यायचं आहे आणि मग दोऱ्याला पण 1 किंवा 2 गाठ मारून घ्यायच्या आहेत। गाठ मारल्याने काय होईल की पोटली बटन एकदम परफेक्ट बनलं जाईल आणि त्याचा धागा वगैरे निघणार नाही, शिलाई केल्यानंतरही धागा निघणार नाही आणि शिलाई करण्यासाठी व्यवस्थित होईल। अशा पद्धतीने आपण सर्व पोटली बटन बनवून घ्यायचे आहे। मी तुम्हाला अजून एक पोटली बटन बनवून दाखवते। एकदम सेंटरला ठेवायचं आहे आणि कापड घ्यायचं आहे व्यवस्थित रॅप करून आणि त्यावरती मग दोऱ्याने व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे। आता मी इथे हे बटन स्लीव्जसाठी बनवत आहे, पण याच डिझाईनचा ब्लाऊज वगैरे मी शिवता येतो आणि पोटली बटनचा यूज करून जर ब्लाऊज शिवला तर खूपच छान दिसतो। खरं तर ब्लाऊजची डिझाईनही पोटली बटनचीच मी बनवलेली आहे आणि त्याच ब्लाऊजचं स्लीव्ज पण पोटली बटनचं बनवलेलं आहे। खूप सुंदर असा ब्लाऊजला लूक येतो आणि लग्न समारंभामध्ये, हळदी समारंभामध्ये किंवा कुठल्याही फंक्शनमध्ये हा ब्लाऊज खूप उठून दिसतो। त्यामुळे हा ब्लाऊज अशा पोटली बटनचा ब्लाऊज एकदा अवश्य शिवून पहा। आता मी इथे खूप सारे पोटली बटन बनवून घेतलेले आहे। आता आपण बटन लावायचे कसे ते पाहूया। त्यासाठी आपण जे अस्तरचं कापड आहे ते घेणार आहोत आणि त्याच्या दोन्ही बाजूने आपण ऑलरेडी 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवतो आणि अजून अर्धा इंच एक्स्ट्राचं ठेवायचं आहे, कारण शिलाई मारताना ते जर बटन धाग्यामध्ये येईल तर जवळजवळ 2 इंचाचं मार्जिन दोन्ही बाजूने सोडायचं आहे आणि जो सेंटरचा भाग आहे त्यामध्ये 1-1 इंचाचं मार्जिन घेऊन मार्किंग करायचं आहे। तुम्हाला जर खूप दाटसर बटन लावायचे असेल तर तुम्ही अर्धा इंचावरही लावू शकता, पण मी इथे 1 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे आणि त्यावरती बटन लावणार आहे। आता बटन लावण्याची योग्य पद्धत, बटनचा जो गोल भाग आहे तो वरच्या बाजूने घ्यायचा आहे अस्तरच्या, कारण आपण हे इन आउट करणार आहोत मेन स्लीव्जवरती। त्यामुळे जो बटनाचा भाग आहे गोल भाग तो अशा पद्धतीने वरती घ्यायचा आहे आणि एक एक करून सर्व बटन जोडून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने बटन जोडते आहे ते। एक एक करून सर्व बटन जोडून घ्यायचे आहे। बटन जोडताना जर धागा वगैरे व्यवस्थित येत नसेल तर काय करायचं आहे, बटनचा जो गोल भाग आहे त्याला हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि मग बटन जोडायचं आहे। आणि बटन जोडताना अजून एक ट्रिक
जिथपर्यंत शिलाई घ्यायची तिथपर्यंत घ्यायची आणि बटन एकदम सुईमध्ये गुंतवून घ्यायचे, त्यामुळे ते इकडं तिकडं सरकणार नाही आणि इझिली बटन आपल्याला जोडता येतील. इथे तुम्ही पाहू शकता मी 1 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे. पहिलं बटन लावल्यानंतर दुसरं जिथं मार्किंग केलेलं आहे तिथं सुई ठेवायची आहे आणि बरोबर तिथे बटन ठेवून त्यावरती शिलाई मारायची आहे. जर थोडंसं पुढे ठेवलं तर काय होतं, नॉबच्या दाबामुळे बटन पुढे सरकतं आणि मग बटन एकसारखे लागले जात नाही. त्यामुळे शिलाई आपण जिथे मार्किंग केलेलं आहे तिथेच बरोबर सुई ठेवायची आहे आणि सुईच्या खाली बटन ठेवून मग त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व बटन जोडून घेतलेत. आता हे जे काही बटन बनवताना आपण एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. थोडंसं हार्ड, कारण जास्त जाड कापड झालेलं असतं आपण पूर्ण बटन गुंडाळून घेतल्यामुळे, तर कटिंग करायला थोडंसं अवघड जातं. पण कटिंग व्यवस्थित झाली पाहिजे. चुकून जरी एखादं बटन किंवा कट इकडे तिकडे गेला तर पूर्ण स्लीवचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कटिंग करताना एकदम व्यवस्थित आणि सावकाश कटिंग करायचे आहे. आता इथे मी पूर्ण बटनचे जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून घेतलेलं आहे. आता आपण ही मेन स्लीव्जला जोडून घेऊया. आता मेन स्लीवचं जे कापड आहे ते आपण घ्यायचं आहे आणि ते सुईच्या बाजूने ठेवायचं आहे. ही जी आहे ब्लाऊजच्या कापडाची सुईची बाजू, आणि ही स्लीव्ज आहे ही अशी नाही ठेवायची यावरती. अशीच जर शिलाई मारली तर बटन अस्तरच्या कापडच्या आणि ब्लाऊजच्या कापडच्या मध्ये जाईल. तर योग्य पद्धत अशी आहे की जी स्लीव्ज आहे ती अशा पद्धतीने उलटी ठेवायची आहे आणि मग हे बटन बरोबर अस्तरच्या आणि मेन स्लीव्जच्या कापडाच्या मधोमध येतील. आता ही स्लीव्ज ठेवलेली आहे आणि स्लीव्ज ठेवल्यानंतरही शिलाई मारताना जी शिलाई आपण बटन जोडताना मारलेली आहे बरोबर त्याच शिलाईवर शिलाई आली पाहिजे. पाहू शकता आता पूर्ण मी स्लीव शिवून घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड होतं तेही कट करून घेतलेलं आहे.